जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ईश्वराचे भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेले दशावतार आणि ब्रिटनच्या शास्त्रज्ञ डार्विन याने सिद्ध केलेला त्याचा सिद्धांत, जो की मानव उत्क्रांतीचा इतिहास मानला जातो, या दोन्हीचा आपण थोडक्यात अभ्यास केला कालच्या व्हिडिओमध्ये. आज त्याचा भाग म्हणून आपण परत एकदा थोडक्यात माहिती घेऊ पुढील भागामध्ये. आणि कालच्या भागानुसार कल्की अवतार येणाऱ्या कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होणार असा ग्रंथामध्ये उल्लेख आहे. मग कल्की अवतार पृथ्वी तलावर होईल तर नेमका केव्हा होईल, कसा होईल आणि त्यानंतर पृथ्वीचं काय होईल? तर कल्की अवतार हा अधर्माचा नाश करण्यासाठी पृथ्वी तलावर येणार आहे, असं भारतीय संस्कृतीच्या ग्रंथामध्ये, वेद असतील, भागवत असेल, विष्णू हरिवंश पुराण असेल किंवा व्यासांनी लिहिलेले जे 18 पुराण आहेत किंवा सहा शास्त्र आहेत, त्यामध्ये या कल्की अवताराचे वर्णन आलेले आहे. किंवा ज्या ठिकाणी महर्षी व्यासांनी दश अवताराचे वर्णन केले त्या ठिकाणी कल्की अवताराचा उल्लेख आहे. परंतु हा कलियुग संपल्यानंतर नेमके काय होईल, त्याचा पुढचा भाग काय, कलियुग संपल्यानंतर काय होईल, खरोखर सतयुग येईल की आणखी काही घटना घडतील, तर तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनींनो, कालगणनेनुसार ज्यावेळेस 1000 वर्ष कलियुगाचे होऊन 4 युगाचे होऊन जातात, त्यावेळेस एक कल्प होतो. आणि तो एक कल्प म्हणजेच एक दिवस ब्रह्मदेवाचा आणि एक रात्र ब्रह्मदेवाची, असा त्या कल्पाचा उल्लेख होतो. म्हणजे 4 युग 1000 वेळेस येऊन गेल्यानंतर एक कल्प होतो. त्या पद्धतीने आता नेमकं मला सांगता येणार नाही की हा कलियुगानंतर कल्प आहे किंवा किती 1000 वर्षानंतर कल्प आहे, ते नाही सांगू शकत. पण प्रत्येक युगाच्या नंतर प्रलय हा ठराविक असतोच. प्रलयामध्ये काय होतं की पृथ्वीचा बराचसा भाग आलटीपलटी होतो, ज्याला आता आपल्या इथोपिया जवळ भारतापासून 1000 किलोमीटर अंतरावर मागच्या आठवड्यामध्ये एक ज्वालामुखी उद्रेक झाला, जो 12,000 वर्षानंतर त्याने विस्फोट केला पृथ्वीमध्ये. आणि त्यामधनं लावा वगैरे बाहेर पडायला सुरुवात झाली, राख बाहेर पडली आणि ती उत्तर भारताच्या दिशेने येऊन पोहोचलेली. हा इथोपियामध्ये झालेला जो ज्वालामुखीचा उद्रेक आहे, हा त्याचाच एक प्रलयाचा भाग असू शकतो. किंवा आणखी काही ज्या प्लेट असतात पृथ्वीमधल्या, त्या एकमेकावर नेहमी घर्षण करत असतात. त्याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्यास, गॅप निर्माण झाल्यास, तो गॅप भरून काढण्याच्या प्रक्रियेला भूकंप म्हटलं जातं किंवा ज्वालामुखीचा उद्रेक म्हटलं जातो. ज्या ठिकाणी पृथ्वीचा पृष्ठभाग कमकुवत होतो, त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो. आता ह्या नैसर्गिक घटना आहेत. त्याच्यामध्ये पूर येणे, मोठमोठाले महापूर ज्याला म्हणतो आपण, ते महापूर येणे हा प्रलयाचा भाग आहे. किंवा वादळ होणे, चक्रीवादळ वगैरे, त्याच्यामध्ये जीवितहानी होणे, किल्लारीसारखा मोठा भूकंप होणे, या अशा गोष्टी ज्या आहेत. 93मध्ये झालेला किल्लारीचा भूकंप आपणा सर्वांना माहीतच आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना ह्या पृथ्वी तलावर होत असतात. परंतु
पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भारतीय ऋषीमुनींनी आपल्या हिंदू संस्कृतीच्या ग्रंथामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असे वर्णन करून ठेवले आहे की हा कल्प ज्यावेळेस पूर्ण होतो, ब्रह्मदेवाचा कालावधी ज्यावेळेस 1 दिवस 1 रात्र होते, त्यावेळेस पूर्ण पृथ्वीची रचना, ब्रह्मांडाची रचना ही बदलून जाते. कशी बदलून जाते त्याचा एक ठराविक कालावधी दिलेला असतो त्या पद्धतीने. मग आता मी तुम्हाला सांगतो, एखादा आपण फुगा भरलेला हवा भरलेला फुगा आहे. त्याच्यामध्ये आपण तोंडाने हवा भरा किंवा गॅसनी हवा भरा. तो ज्या अवस्थेमध्ये सुरुवातीला असतो, एकदम नॉर्मल अवस्थेमध्ये, म्हणजे त्याच्या हवा वगैरे कुठल्या प्रकारची नसते, तशा अवस्थेत तो जसा असतो तसा. त्याचं तोंड आपण दाबल्यानंतर त्याचा आकार एखाद्या फुगलेल्या शेंगेसारखा, भुईमुगाच्या शेंगेसारखा दिसतो. परंतु त्यात हवा भरल्यानंतर त्याचा मोठा आकार होतो. पण ज्यावेळेस तो फुटतो, काय होतं, तो फुगा ज्यावेळेस फुटतो त्यावेळेस त्याचा मोठा आवाज होतो. त्यातून आपल्याला काहीतरी बाहेर पडल्याचं जाणवतं आणि आपल्या नकळत आपल्याला न दिसणारी गोष्ट अस्पष्ट स्वरूपामध्ये असताना त्याच्यामधून एक आवाज होतो धडाम दिशी. तसा या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेवाचे पूर्ण कालावधी झाल्यानंतर या पृथ्वी तलावर किंवा या विश्वामध्ये पूर्ण एक, ज्याला आपण प्रलय झाल्यानंतरचा कालावधी असेल किंवा जो काही असेल, त्याच्यानंतर नवीन सृष्टी निर्माण होते असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. ब्रह्मदेवाचा कल्प झाल्यानंतर, म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्र झाल्यानंतर पूर्ण सृष्टीची परत एकदा नव्याने निर्मिती होते. आता नव्याने निर्मिती होते म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी परत एकदा या सृष्टीची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. मग अंगठ्याच्या आकारा एवढा अणू, ज्याला हिरण्यगर्भ म्हटलं जातं, आपल्या ऋषीमुनींनी त्या अणूला काय म्हटलेलं आहे, ज्याला पार्टिकल म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये पार्टिकल, जो अणू आणि रेणू असतो त्याला इंग्रजीमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये पार्टिकल असं म्हटलं जातं. आणि त्या पार्टिकलचा स्फोट होतो आणि मग त्याला बिग बॅग असं म्हटलेलं आहे. काय, बिग बॅग. तर हा बिग बॅगचा शोध 1927मध्ये बेल्जियमचा धर्मगुरू, बेल्जियमचा धर्मगुरू याने 1927मध्ये या बिग बॅगचा शोध केला. कधी, 1927मध्ये. आणि त्याचं नाव आहे जॉर्ज लेमायेंत्रे. काय त्याचं नाव, जॉर्ज लेमायेंत्रे. याने तो शोध घेतला. कशाचा, बिग बॅग स्फोटाचा. महाविस्फोट होतो कुठं, ब्रह्मांडामध्ये, आणि त्याच्यामधून आकाशगंगा वगैरे, ग्रह तारे, कालगणना वगैरे याची निर्मिती होते असं त्याचं म्हणणं आहे. परंतु या लेमायेंत्रेच्या हजारो वर्षपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी या हिरण्यगर्भाचा शोध त्या काळामध्ये केला, ज्या काळामध्ये ब्रिटन, इंग्लंड, अमेरिका वगैरे, फ्रान्स या ठिकाणी अस्तित्वच नव्हतं मानव सृष्टीचं. त्यावेळेस आपल्या ऋषीमुनींनी भारतामध्ये हिरण्यगर्भाचा शोध लावला. हिरण्यगर्भ म्हणजे काय, हिरण्यगर्भाचा विस्फोट होणे म्हणजेच बिग बॅग होणे, आणि बिग बॅग म्हणजेच हिरण्यगर्भ. मग त्या हजारो वर्षापूर्वीच्या संशोधनामध्ये आपल्या ऋषीमुनींनी हे संशोधन केलं की ब्रह्मांडाची उत्पत्ती होताना काय होतं की हिरण्यगर्भाचा विस्फोट होतो आणि त्यातून पृथ्वी, आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे यांचा काय होतो की हे उदयाला येतं, यांची उत्पत्ती होते. आणि मग त्याच्यामधून
अनेक ग्रह वगैरे बाहेर पडतात. हे आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं. मी मागच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की न्यूटनच्या जन्माच्या अगोदर 1500 वर्षापूर्वी महर्षी आर्यभट्टांनी भारताच्या मगध प्रांतामध्ये पाटलीपुत्र भागामध्ये काय केलं होतं, नालंदा विश्वविद्यालयामध्ये हजारो वर्षापूर्वी न्यूटन जन्माच्या हजारो वर्षा अगोदर त्यांनी गुरुत्वाकर्षण हा विषय मांडला होता. आणि त्याही अगोदर आपल्या पूर्वजांनी ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, तिच्यामध्ये मूलद्रव्य वगैरे घन आणि द्रव स्वरूपामध्ये आहेत. हा सर्वच्या सर्व विस्तार ब्रह्मांडाचा एका हिरण्यगर्भापासून होतो. एक अद्वितीय अशी शक्ती आहे ज्या शक्तीच्या साहाय्याने ही सर्व सृष्टी नियंत्रित केल्या जाते. ती शक्ती अद्वितीय आहे. त्या शक्तीला चैतन्य असं म्हटलं जातं किंवा ईश्वर असं म्हटलं जातं. हे आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ऋग्वेदामध्ये सुद्धा हिरण्यगर्भाचा उल्लेख येतो. हिरण्यगर्भ काय आहे हे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याची उत्पत्ती कशी झाली, त्या हिरण्यगर्भाच्या विस्फोटापासून बाकीचं विश्व कसं निर्माण झालं, ही सर्व माहिती त्या ऋग्वेदामध्ये आहे. आणि 1800च्या काळामध्ये ह्या ग्रंथाचे भाषांतर झाले. म्हणजे 17व्या शतकामध्ये भारतीय ग्रंथ विदेशातील लोकांनी, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, ह्यांनी ज्यावेळेस 17व्या शतकामध्ये हे ग्रंथ चोरून त्यांच्या देशामध्ये नेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी ऋषीमुनीच्या ऐवजी शास्त्रज्ञ अस्तित्वात आले. तोपर्यंत विदेशामध्ये, युरोपामध्ये एकही शास्त्रज्ञ, एकही ऋषीमुनी अस्तित्वात आलेला नाही. हे सगळेच्या सगळे कधी अस्तित्वात यायला सुरुवात झाली 17व्या शतकानंतर. त्याच्यामध्ये एडिसन असन, जेम्स वॅट असल, आत्ता मी तुम्हाला सांगितलं हा धर्मगुरू जॉर्ज लेमायेंत्रे, किंवा त्यानंतर तो फोनची निर्मिती करणारा जे कोणी असतील, डार्विन असेल, अनेक भरपूर जण असतील शास्त्रज्ञ, हे सर्वच्या सर्व 17व्या शतकानंतर अस्तित्वात आलेले. हजारो वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये ऋषी परंपरा होती आणि त्याच ऋषी परंपरेच्या आधाराने आपली ही परंपरा चालत आलेली आहे. ईश्वराचे अस्तित्व हजारो वर्षापूर्वी आपल्या लोकांनी त्या काळामध्ये सुद्धा स्पष्टपणे मांडले होते. जसे की निसर्ग देवता असतील, ज्याला आपण पाणी म्हणू, वृक्ष म्हणू किंवा सूर्यचंद्र म्हणू, हे आपल्या लोकांनी त्या काळामध्ये त्यांचं अस्तित्व नैसर्गिक देवता म्हणून प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. ज्याच्यामध्ये वनदेवता असतील, जलदेवता असतील, सूर्यचंद्र असतील, त्याच्यानंतर पशु वगैरे जे असतील यांनासुद्धा ईश्वराचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये साप असतील, महादेवाचे नंदी म्हणून बैलाचं स्थान आहे, गाईचं स्थान आहे माता म्हणून. आणि जगातला असा एकमेव देश आहे जो आपल्या भूमीला भारत माता म्हणतो. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये या भूमीला, पृथ्वीला माता म्हणून उल्लेख केला जात नाही. तर भारत असा एक देश आहे, त्या ठिकाणी या पृथ्वीला, या जमिनीला भारत माता असं म्हटलं जातं. आणि हे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी त्यांनी वारंवार आपल्या ग्रंथामध्ये प्रत्येक
ग्रंथानुसार रचना करताना प्रत्येक वेळेस प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये स्थान दिलेलं आहे. वनदेवता असतील, वृक्ष असतील किंवा वनराई म्हणता येईल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नाव. एकाच देवतेला वेगवेगळ्या स्वरूपात, जसे सूर्याला 12 प्रकारची नावे आहेत हे आपल्याला माहीत आहे. जसं की आता मी तुम्हाला सांगतो, ओम मित्राय नमः, ओम खगाय नमः, ओम कश्यपाय पुत्राय नमः, ओम आदित्याय नमः, ओम रवे नमः, ओम भास्कराय नमः, ओम दिनकराय नमः, ओम प्रभाकराय नमः, ओम यमुनापिताय नमः, ओम शैलेश्वरपिताय नमः, ओम यमपिताय नमः, ओम सुग्रीवपिताय नमः, ओम हनुमंत गुरुवे नमः. म्हणजे या प्रकारची सूर्याला नावं आहेत. ही थोडक्यात मी तुम्हाला सांगितली. असे 84 प्रकारची नावं सूर्याला आहेत. त्यामध्ये मुख्य 12 आदित्य म्हणून ओम मित्राय नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्याय नमः, ओम आरकाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचाय नमः, ओम भाणवे नमः, ओम प्रभाकराय नमः, ओम भास्कराय नमः, ओम दिनकराय नमः. असे 12 प्रकारचे आदित्य म्हणून आपल्या 33 कोटी देवतेमध्ये या सूर्याला गणल्या गेलेलं आहे. तसंच 11 रुद्र म्हणजेच महादेवाचा अवतार सांगितलेला आहे. महादेव, शिवशंभो, वीरभद्र, कालभैरव, अष्टभैरव, त्याच्यानंतर म्हणजे हे असे मारुती, हनुमान, वेगवेगळे नावं, म्हणजे हे 11 रुद्र. मग हे 33 कोटी देवामध्ये येतात. डार्विनच्या सिद्धांतामध्ये मनुष्य प्राणी हा वानरापासून निर्माण झाला वगैरे असा डार्विनचा सिद्धांत आहे. आणि डार्विनने अमेरिकेच्या संशोधनानुसार किंवा ब्रिटनच्या संशोधनानुसार हा उल्लेख केला की मनुष्य प्राणी हा वानराच्या प्रजातीचा आहे. परंतु आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे जे ग्रंथ आहेत, भारतीय ग्रंथ आहेत, त्यामध्ये त्यांनी विश्वाची निर्मिती होताना जो उल्लेख केलेला आहे, त्या उल्लेखामध्ये ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून सर्व माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. जसे भागवत असेल, विष्णुपुराण असेल, ऋग्वेद असेल. ऋग्वेदामध्ये या सृष्टीच्या रचनेची पूर्ण माहिती दिलेली आहे. सृष्टी कशी निर्माण झाली, कुठल्या कारणामुळे निर्माण झाली, सर्व माहिती ऋग्वेदामध्ये दिलेली आहे. ऋग्वेदाच्या वर्णनामध्ये या ब्रह्मांडाची उत्पत्ती अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या एका सोनेरी अंड्यापासून, म्हणजे अंगठ्याचा जो आकार आहे त्या आकारासारखा सोनेरी अंड्याचा जो भाग आहे किंवा जी ईश्वराची निर्मिती आहे, त्या सोनेरी अंड्यापासून म्हणजे अणूच्या स्वरूपामध्ये तो वाढत जाऊन त्याचा आकार मोठा होत गेला आणि त्याचा विस्फोट झाला, असा त्या ग्रंथामध्ये ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे. पूर्वीच्या हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजे सोनेरी अंडे. गर्भ म्हणजे अंडे आणि हिरण्य म्हणजे सोने. आता हिरण्यगर्भ हा जो आहे हा कशा स्वरूपाचा आहे की एक अणूच्या आकाराचा आहे. अणुरेणू जे असतात, ज्याला आजच्या भाषेमध्ये पार्टिकल म्हणतो आपण, त्या पार्टिकलच्या स्वरूपामध्ये तो हिरण्यगर्भ आहे. आणि त्याचा विस्फोट होऊन हळूहळू तो विस्तार पावलेला आहे आणि त्याच्या विस्फोटामधून ही सृष्टी, ब्रह्मांड निर्माण झालं, हा उल्लेख आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी त्या ग्रंथामध्ये करून ठेवलेला आहे. परंतु आपला अभ्यास नसल्यामुळे किंवा आपल्याला वाचन नसल्यामुळे किंवा आपल्याला ते ग्रंथ समजत नसल्यामुळे आपली अडचण ही आहे की आपण दुसऱ्याने सांगितलेल्या किंवा
त्यांनी वर्णन करून सांगितलेल्या गोष्टीला आपण मानतो. मग ज्यावेळेस 1927च्या काळामध्ये जॉर्ज लेमायेंत्रे नावाचा शास्त्रज्ञ, हा शास्त्रज्ञ नाही, हा धर्मगुरू आहे. कुठला आहे? बेल्जियमचा आहे. मी काय नाव सांगितलंय? जॉर्ज लेमायेंत्रे हा धर्मगुरू आहे. चर्चमध्ये तो तिथं ते ईश्वराची प्रार्थना वगैरे जे काय असेल ते करायचा. आणि हे करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की बिग बँग नावाचा एक स्फोट या ब्रह्मांडामध्ये झाला आणि त्या स्फोटामधून म्हणजेच महाविस्फोट झाला आणि त्या महाविस्फोटातून या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. हा पहिला त्यांनी त्या काळामध्ये 1927च्या काळामध्ये त्यांनी तो सिद्धांत मांडला. त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये संशोधन केले. नंतर 40मध्ये झालं, 49मध्ये झालं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत गेल्या. त्याच्यानंतर फ्रेंचचा एक शास्त्रज्ञ आहे ॲडविन नावाचा, त्यांनीसुद्धा या बिग बॅगवर संशोधन केलं, म्हणजेच या महाविस्फोटावर संशोधन केलं आणि त्यानेसुद्धा तेच सांगितलं की ब्रह्मांडाची रचना एका पार्टिकलपासून, त्याच्या महाविस्फोटापासून या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आणि ते विस्तार होत चाललेला आहे त्या ब्रह्मांडाचा. आणि शेवटी हा विस्फोट झाल्यामुळे ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली हे त्यांनी सांगितलं आहे. परंतु आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी याचं वर्णन करून ऋग्वेद नावाच्या ग्रंथामध्ये, वेदामध्ये त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे की हा विस्फोट झाल्यानंतर सृष्टीची रचना झाली. त्या ठिकाणी प्रत्येक सजीवाची उत्पत्ती त्याच काळामध्ये झाली. आणि हे किती वेळ चालणार आहे त्याचा एक ठराविक कालावधी असतो. म्हणजेच एखाद्या फुग्यामध्ये आपण हवा भरली आणि नंतर ती सोडून दिली, त्यानंतर तो पूर्वावस्थेत येईल. परत आपण हवा भरली, परत तो काय होईल? विस्तारित होईल, फैलवल. आणि परत आपण त्यातली हवा काढून टाकली, तो पूर्वावस्थेमध्ये येईल, निर्जीव अवस्थेमध्ये येईल. म्हणजे तशा पद्धतीमध्ये या ब्रह्मांडाची रचना ही वारंवार होत राहते, ज्याला आपण सायकल सिस्टम म्हणतो. जसं निसर्ग चक्र आहे, पाऊस पडला, पाण्याचा पूर्ण साठा समुद्रामध्ये जमा होतो, समुद्रातून जमा होऊन ते पाणी वाफेच्या रूपामध्ये आकाशामध्ये जातं, आकाशामध्ये जाऊन परत ते खाली पावसाच्या स्वरूपामध्ये येतं आणि त्याच्यामधून ही सायकल पद्धत आहे. किंवा जसं की एखादा प्राणी जो शुद्ध शाकाहारी, समजा गाय असेल, ती चारा खाते, गवत खाते. त्या गायीला खाणारे जे प्राणी आहे, समजा वाहक, सिंह, हिस्त्र पशु, यांची प्रक्रिया याच पद्धतीनं होते की तो मांसाहारी प्राणी गायीला खातो, त्या मांसाहारी प्राण्याला मनुष्य खातो. आणि ही सिस्टम आहे ज्याला आपण चेन सिस्टम म्हणतो. त्या पद्धतीचं हे प्रत्येक निसर्ग चक्र हे चालूच असतं. म्हणजेच ही रुटीन चालूच आहे. आता मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की 4 युग आहे, 4 युगाची रचना ही सारखी कंटिन्यू फिरत राहते. सध्या 22 वेळेस हे 4 युग येऊन गेलेले आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाचं 1 दिवस आणि 1 रात्र व्हायला किती वर्ष बाकी आहेत? आणखी तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. हे 22वं चक्र आहे. मी सांगितलं आहे 1000 हे 4 युगाचे चक्र 1000 वेळेस ज्या वेळेस होईल त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि 1 रात्र असा हजारो वेळेस होऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि 1 रात्र अशा पद्धतीनं होतो.
आणि ज्यावेळेस ते ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र होतो, त्या दिवशी ब्रह्मांडाची उत्पत्ती परत एकदा होते. हा नष्ट कधी होतो? ब्रह्मदेवाचं दिवस आणि रात्र झाल्यानंतर हे युग संपतं आणि परत ब्रह्मांडाची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. मग ह्या जागेवर काय असेल काय नाही ते बाकीचा त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. काही जण म्हणतात की बा त्याच्यामध्ये नुसतं पाणीच दाखवलेलं आहे वगैरे वगैरे. काय असेल ते पुढच्या याच्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं हिरण्यगर्भ जो आहे, त्या हिरण्यगर्भाचे 10 ते 12 मंत्र दिलेले आहेत. त्या मंत्राच्या आधारे त्या हिरण्यगर्भाचं वर्णन केलेलं आहे. तो कशा स्वरूपाचा आहे, अंगठ्या एवढा आहे, अणुरेणू एवढा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची रचना कशी आहे, त्याच्या फुटण्यामुळे काय होतं, कोणकोणते जीव अस्तित्वात येतात त्याच्या विस्फोटापासून, त्याची रचना कशी निर्माण होते, आकाशगंगा कशा निर्माण होतात, ग्रहतारे कसे निर्माण होतात, सूर्यचंद्र कसे निर्माण होतात, सजीव कसे निर्माण होतात, ही सर्व माहिती त्या 10 ते 12 मंत्रामध्ये दिलेली आहे. तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. जरी समजा तुम्हाला संस्कृत येत नसेल, प्राकृत ग्रंथ वाचा. प्राकृत नसेल, शुद्ध मराठीमध्ये भाषांतर झालेले जे काही ग्रंथ असतील ते उपलब्ध करून मिळवा ती आणि आपली संस्कृती काय आहे हे जाणून घ्या. काय असतं की आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याच संस्कृतीचा ऱ्हास होतो. आपण हजारो वर्षापूर्वी जी आपली काही मंदिरं आहेत, त्या मंदिरामध्ये त्यांनी हे सर्कल सिस्टम, ही सायकल पद्धत जी आहे, त्या मंदिरामध्ये आपल्या पूर्वजांनी कोरून ठेवलेल्या अवस्थेमध्ये. जर समजा तुम्ही ग्रंथ वाचू शकत नसाल, तर ही सृष्टी कशी निर्माण झाली. बऱ्याचशा मंदिरामध्ये जसे खजुराहोचे मंदिर आहेत, त्याच्यानंतर दक्षिण भारतामधले जे मंदिर आहेत, जसे म्हणजे तिरुअनंतपुरम, पद्मनाभ मंदिर वगैरे, या ठिकाणी प्रत्येक याची रचना कशी उत्पत्ती झाली वगैरे अशा वेगवेगळ्या ग्रंथाची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. जसं कैलास लेणी, वेरूळची अजिंठा लेणी, त्याचं बारकाईनं निरीक्षण करा. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं ज्ञान मिळेल. मी म्हणत नाही तुमच्याकडं पैसा अवेलेबल नाही, तुम्ही शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये रेल्वेनं प्रवास करू शकता. अनेक सुविधा शासनाने आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, भारतीय संस्कृती जपण्यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. महाराष्ट्र दर्शन आहे, त्याच्यानंतर भारत दर्शन आहे. ह्या योजनेचा लाभ घ्या, म्हणजे तुम्हाला आपली संस्कृती कळेल. काही ठिकाणी 64 योगिनीची मंदिरं आहेत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी, आणि वेगवेगळ्या स्वरूपाची मंदिरं आहेत. कामाख्या मंदिर आहे, माता कोल्हापूर वाशिनी लक्ष्मीचं मंदिर आहे. म्हणजे देशामध्ये असे अनेक मंदिरं आहेत. जसं की सोरटी सोमनाथ आहे गुजरातमध्ये, इकडं ओडिसामध्ये भुवनेश्वरला जगन्नाथपुरी आहे. प्रत्येक मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, विशिष्ट प्रकारची रचना आहे. आणि ही संस्कृती आज तुम्ही जर जाणून घेतली, त्या संस्कृतीचं महत्त्व तुम्ही जाणून घेतलं, तर तुम्हाला कळेल की आपली भारतीय संस्कृती काय आहे. मी हे सांगत नाही, मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका. प्रत्यक्ष तुम्ही भेट द्या, ग्रंथाचं वाचन करा. मी सांगितलं म्हणून तुम्ही माझं ऐकू नका. इतिहासाची पानं चाळा, विखुरलेली पानं एकत्र करा. आणि हा विश्वम ज्वेलर्स यांनी जो प्रयत्न केलेला आहे, विखुरलेली पाने एकत्र करण्याचा, भारतीय संस्कृती एकत्र करण्याचा जो प्रयत्न अविरतपणे चालू आहे, मी असं म्हणेल की मीच सांगतोय म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका. ग्रंथाचं वाचन करा, प्रत्यक्ष भेट द्या प्रत्येक ठिकाणाला. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आहे, संभाजीनगरला
वेरूळ लेणी आहे, त्यानंतर अजिंठा लेणी आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला असेल, जुन्नर तालुका असेल, अशा अनेक ठिकाणी, काही ठिकाणी बौद्ध लेणी आहे, काही ठिकाणी कैलास लेणी आहे, काही ठिकाणी एलिफंट लेणी म्हणून ओळखल्या जातं. म्हणजे प्रत्येक लेणीला पांडव लेणी वगैरे, बौद्ध लेणी असे वेगवेगळ्या स्वरूपाची नावं आहेत. आणि आपल्या पूर्वजांनी हा सांस्कृतिक ठेवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जपून ठेवला. ज्यावेळेस आक्रांत आले, त्यांनी मातीच्या ढिगाच्या साहाय्याने ते पुरून ठेवले होते, की जेणेकरून त्यांचं नुकसान होऊ नये. अनेक मंदिरं, अनेक लेण्या आज अस्तित्वामध्ये निसर्गाच्या सान्निध्यातून बाहेर येत आहेत. काही ठिकाणी जमिनीखाली दडलेली अनेक मंदिरं बाहेर पडत आहेत. जसे की पूर्वीच्या काळामध्ये नालंदा विश्वविद्यालय पूर्वीच्या काळी अर्धवट अवस्थेमध्ये झाकून ठेवलेल्या अवस्थेत बाहेर पडलं. किंवा इकडे दक्षिण भारतामध्ये अनेक शिवमंदिरं बाहेर पडली आहेत. अशा स्वरूपाची ठेवा आपल्या पूर्वजांनी लपवून ठेवला होता आक्रांताच्या भीतीने. आणि बरेच वेळेस आपण मोबाईलवर किंवा मीडियावर ऐकतो की ह्या धर्माने त्या धर्मावर आक्रमण केलं, हिंदू धर्माने फलाण्या धर्मावर आक्रमण केलं. तर माझं एक मत आहे की जे भारतीय धर्म आहेत, जसे जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, शीख धर्म असेल, यांच्या रक्षणार्थ हिंदू धर्माने काही परिवर्तन केलं असेल, काही बौद्ध धर्माच्या देवतांना शेंदूर वगैरे लावला असेल, परंतु ते सुरक्षितरित्या संरक्षित आहेत. अतिक्रमण वगैरे काही नाही. तुम्ही एकमेकाला समजून घ्या, जेणेकरून काय होईल की आपली संस्कृती टिकवल्या जाईल. पूर्वीच्या काळामध्ये अनेक आक्रांत भारतामध्ये आले, त्यांनी आपल्याच संस्कृतीचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आणि आपली संस्कृती मूर्ती फोडल्या त्यांनी अनेक ठिकाणच्या. आणि त्या फोडू नये म्हणून काही हिंदू समाजातील लोकांनी पुढे येऊन काही मातीमध्ये दबवल्या, काही झाडीमध्ये दबवल्या वगैरे असे प्रकार झाले. आणि हा काही भारतीय धर्माचा एकमेकाचा द्वेष नाही. आपण सगळे एकमेक हातात हात घालून हजारो वर्षापासून आपली परंपरा जतन करत आहोत. फक्त समजून घ्या एकमेकाला, जेणेकरून आपलं अस्तित्व कायम टिकेल आणि भविष्यामध्ये अशा परत पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. संघटित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि पुढील भागात आपण आणखीन काही नवनवीन माहिती मिळवू आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल. विश्वम ज्वेलर्सच्या वतीने आपण ही विखुरलेली पाने एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.